चला बघा, हा झालेला आहे. हा झालाय का? नाही झाला हा? बघा झाला असल. नाही झाला? बघा हे झालाय का? केशव हा चालू आहे. चला बघा, पहिले सॉल्व करायचा आणि नंतर मग लिहायचा. वडील व मुलगा यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 7 तास काय आहे? 2 आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या इथं याचे झाले, वयाचे पाहिजे. वयाचे गुणोत्तर तर वडिलांचे आजचे वय किती आहे का? हा 601 असणार. हे 601 करा. 6 किती? 1 झालाय का? किती? 35. 1 चा फरक आहे. राईट ओळखला. म्हणजे हा बाउन्सर आला किंवा गुगली आला म्हणायचा प्रश्न. कसा आला? गुगली आला. बरोबर का? बरोबर गुगली ओळखली तुम्ही. सहाशे एक करा बरं का. वयाचे याचे झालंय तिथं वयाचे करा. कितीचा फरक आहे सांगा बरं? 1चा आहे. म्हणजे डायरेक्ट काय करणार आपण? ह्या 5 कुठं गुणायचंय? 7 ला गुणायचंय. आन्सर काय आलं? 35. हे असं 1चा फरक म्हणलं की डायरेक्ट. समजलं का? सांगा एकदा. ही ट्रिक पाहिली होती काल आपण, बरोबर? बघा आता याला एक्स न सांगणार बरं का. पहिले आधी सगळ्यात आधी पूर्वीचं घ्यायचं बरं का. बघा इथं पूर्वी, इथं लिहितो मी पूर्वी. खाली जाताना काय करायचंय? प्लस. पूर्वी झाल्यावर काय असतं बरं? आज. आणि आज झाल्यावर नंतर असतं, नंतर. बरोबर? चला बघा, 5 वर्षापूर्वी म्हणलेलं आहे म्हणजे 5 वर्षापूर्वीचं गुणोत्तर आधी घ्या. बघा किती आहे? 6 1. वडिलाचं 6 घ्या आणि मुलाचं काय असेल मग? 1 असेल. आता किती वर्षानं वाढल बरं? इथून इथपर्यंत 5 म्हणजे 6x + 5 आणि इथं x + 5. आता काही वर्षानंतर म्हणलंय का कुठं? बघा नाही. म्हणजे नंतरचं काही देणं घेणं नाही. आता हे 6x + 5 आणि x + 5 हे कोणाच्या बरोबर आलं असेल सांगा बरं? ह्या पूर्वीच्याला आपण आजच्याकडे नेलंय. पूर्वीचं जे गुणोत्तर होतं त्याला कोणाकडे नेलंय? आजच्या गुणोत्तराकडे. मग आजचं गुणोत्तर काय आहे? 7 तास 2 आहे. मग हा 7च्या बरोबर आणि हा 2च्या बरोबर असणार. म्हणजे 6x + 5 आणि x + 5 हे कोणाच्या बरोबर आला? 7च्या आणि हे 2च्या. हे आई वडिलाचं वय म्हणजे इथं किती असेल? 7 मोठं, लहान मुलाचं. मग याला कसं करणार? क्रॉस. ह्या 2 न गुणायचं 6 ला. बोला किती आला? 12x आला. आणि पुन्हा किती झाला बरं? 2 न गुणल्यावर 5 ला 10 झाला. पुन्हा या 7 न x ला गुणल्यावर 7 1 झाला. प्लस पुन्हा 7 5 35. सांगा कोणता x मोठा आहे? 12x मोठा आहे. 12x कडे कोण येईल? 7x प्लसचा काय होईल? मायनस 35 वजा किती? 10. किती राहिले? 25. भागिले इथं किती राहिला? 5x. मग 5 न भाग दिला याला 25 ला तर किती येईल? 5. x ची किंमत किती निघल? 5. झालं. आता कोणाचं वय विचारलं बघा? वडिलाचं आजचं वय. मग वडिलाचं आजचं वय 6 गुणिले x ची किंमत किती? 5. 6 5 30. 30 आणि 5 35. झालं. वडिलाचे वय लिहितो नुसता. ते आजचंच असं लक्षात ठेवा. 6 गुणिले किती? 5 + 5. 30 आणि 5 किती? 35 वर्षे. हे आपला आन्सर एक्सच्या पद्धतीनं.
असंच घ्यायचंय, लक्षात ठेवा. आधी पूर्वी घ्यायचंय, पूर्वीकडून आजकडे येताना प्लस करायचंय. काय करायचंय? प्लस करायचे. ब्लर दिसतंय. समजलं का सांगा? आता लिहून घ्या. आन्सर ऑप्शन नंबर कितवा? 4, 35 हे उत्तर येईल. चला, झालं क्लीन? एकदा सांगा आता. चला, झालं का लिहिणं सांगा. आन्सर किती आलं? 35. आणि मुलाचे वय विचारले असतं तर काय आलं असतं? 10. 5 आणि 5 किती झालं असतं? 10 वर्ष झालं असतं. चला बघा पुढचा. चला बघा नेक्स्ट घ्या. काय म्हणलेलं बघा, 2 बहिणीच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होणार आहे? 6:7 होईल. तर लहान बहिणीचे वय, लहान कोणती असेल बरं? 4 आणि 6 वाली, बरोबर. एकच आहे ती. म्हणजे इथं लहान बहिणीचं गुणोत्तर 4 आहे आणि इथं काय असेल? 6. चला सांगायचं. किती? 16. कसं आलं बरं? बोला. बघा, काल गुणोत्तरामध्ये कितीचा फरक आहे? 2चा आहे. म्हणजे समान फरक आहे, बरोबर का? 2-2चा. म्हणजे 2 हे कोणाच्या बरोबर असणार माहिती का? वर्षाच्या बरोबर असणार. 8च्या. 2 बरोबर 8, तर 1 बरोबर 4 असतो. मग 4 न गुणलं की लगेच भेटेल बघा. 4 चूक 16 आणि 4 पंचे 20. हिचं 16 आणि हिचं 20 उत्तर येणार आहे आपलं. किती? 20 आणि 16. बघा आता लक्ष द्या. तुम्हाला कालचे येणं सांगतो, जे तुम्हाला सांगितलं होतं बघा. पहिल्यांदा लिहायचंय आजचे, बरोबर का? कारण पहिली घटना आजची असेल, हे आज. आणि पुन्हा काय घेणार बरं? नंतर, बरोबर का? सांगा, आज किती आहे? 4 आज किती आहे? 5 आहे. आणि 8 वर्षानंतर किती येते? 6 किती आहे? 7 आहे, बरोबर. बघा, आपण काय करतो? हा 6-7 आहे ना 8 वर्षानंतर. आपण इथं x ची किंमत काढणार. का बरं? कारण फरक 1चा आहे का आता? नाही. मग याचा x ची किंमत काढतो आपण. x ची किंमत काढायची म्हणल्यावर काय करायचं? x आधी काय घ्यायचे? वर्षे. दुसरं गुणोत्तर ह्याला काय म्हणणार? पहिलं. आणि याला दुसरं. याच्यातला फरक कितीचा आहे? 1चा. आणि मग पुन्हा कसा करणार? क्रॉस गुणाकारातला फरक.
सांगा 7 चोक 28 आणि 6 पंचे 30. 30 वजा किती 28. सांगा बरं किती राहिले किती 2. मग किती आला इथं 4. x ची किंमत किती आली 4. झालं मग आता गुणा ना आजच्या गुणोत्तराला. मग लहान बहिणीचं वय हे 4 असणार. मग 4 गुणिले 4 किती आलं 16 वर्षे. हे झालं लहान बहिणीचं. तुम्हाला लिहायची पण गरज नाही का आपल्याला माहिती आहे की लहान जो असेल त्याचा रेशो काय असेल लहानच असेल आणि मोठा जो असेल त्याचा मोठाच असेल. बरोबर. ते कधी बदलतं का नाही. लहान मोठ्याला क्रॉस करून कधी जाईल का कधी जाऊ शकत नाही. तो मागच राहणार आहे. तो मोठा मरेपर्यंत तो त्याच्या मागच राहणार. बरोबर का. जेव्हा मोठ्याची डेथ झाली समजा 91 वर्षाला डेथ झाली मोठ्याची आणि याची 96 वर्षाला झाली मगच तो क्रॉस करून 5 वर्ष पुढे गेला. पण तोपर्यंत कधीच क्रॉस होणार नाही लक्षात ठेवा. हे वास्तवात म्हणजे जिवंत असेपर्यंत कधीच कोणी कोणाला क्रॉस करू शकत नाही. बाकी कशात बी क्रॉस करतील. कोणी बुद्धीत क्रॉस करून पुढे जाईल आहे का नाही. कोणी पळताना पुढे जाईल रनिंग मध्ये जातात का नाही ओव्हरटेक करून पुढं का नाही जातात. मग स्पर्धा कशाची असते त्याची तर स्पर्धा असते. बाकी याच्यात ओव्हरटेक करता येईल पण वयात कधीच ओव्हरटेक होणार नाही. बघा सत्य गोष्ट आहे. म्हणून तर काय झालंय लाईट आली. बरोबर. चला बघा आता यक्स न सांगतोय. यक्स ना आधी काय घ्यायचं बोला बरं. पूर्वी आहे का सांगा नाही. पूर्वी आहे का नाही. पूर्वी नाही म्हणल्यावर त्याचा विचार करायचा नाही. लहान मोठा कोण आहे तुम्हाला माहिती आहे. मग पुन्हा पूर्वी झाल्यावर काय घेत असतो आज आणि आज नंतर काय आज पुन्हा नंतर. मग मला सांगा आजचं गुणोत्तर आहे का बघा आहे ना. किती आहे 4 आस म्हणजे हे 4 एक्स आणि हा 5 एक्स आहे. मग किती वर्षानंतर म्हणले बघा 8 वर्षानंतर. मग किती न वाढ होईल इथं 8 न 8 वर्ष वाढल आणि हे पण 8च वर्ष वाढल ना. दोघं सेमच वाढत असतात. दोन्ही कसे होतात सेमच वाढ होत असते दोघांची. आता बघा हे जे वाढलंय 8 वर्षानंतरच हे गुणोत्तर किती म्हणलेलं आहे 6-7 आहे. म्हणजे लहान बहिणीचं जे वय आहे ते 6च्या बरोबर येणार आणि मोठी बहीण जी आहे तिचं कोणाचं ह्या 5x + 8च्या बरोबर येणार. मग हे असं होईल आता हे 4x + किती 8 आणि हे 5x + 8 हे कोणाच्या बरोबर आलं हे लहान बहिणीचं होतं लहानाच्या रेशोच्या बरोबर आणि हे मोठ्या रेशोच्या बरोबर हे 7च्या. मग काय करणार आता क्रॉस 7 चोक 28 x 7 8 56 पुन्हा सांगा 30 x पुन्हा 48 सांगा आता दोघांपैकी कोणता x मोठा आहे 28 x 30 x 30 x मोठा आहे. मग 28 x तिकडे जाईल. मग हे 48 इकडे आला 56 वजा किती 48 इथं किती राहिला 8 आणि इथं किती राहिला 2x. x ची किंमत सांगा 4. त्याला भाग द्यायचा दोन्ही साईडला 2चा 2 1 2 आणि 2 चोक 8 झालं. x ची किंमत किती आली 4. कोणाचं वय विचारलंय लहान बहिणीचं. सांगा 4x लहान आहे का 5x लहान आहे 4x लहान आहे. मग लहान बहिणीचं वय विचारायला ह्या 4 न ह्या x च्या किमतीनं गुणायचंय 4 ला. मग 4 गुणिले 4 बोला 16 वर्षे. हे कोणाचं निघालं लहान बारक्या बहिणीचं आहे का नाही. साध्या भाषेत सांगायचं झालं लहान बहिणीचं वय निघालं. मोठीचं किती असतं 20 5 चोक 20 झालं. चला लिहून घ्या आता. जर मोठीचं विचारलं असतं तर कोणाला गुणावं लागलं असतं बरं 5 ला गुणावं लागलं असतं. मोठ्याला मोठं लहान्याला लहान. समजलं का सांगा. 2 मेथड सोबत घेतोय हा. एक बाबा ते डायरेक्ट शॉर्टकट काढत होतो पण तिथं काय होतं माहितीये का तिथं एकचा फरकचे उदाहरणं घेतले होते आपण. ते सोपं गेलं आपल्याला. पण एकचा फरक नसल्यावर कसं करायचं हे असं काढावं लागतं. तिचा फरक एकचा असला की डायरेक्ट घ्यायचं. 2 वर्ष असले की दोघाची बेरीज करायची गुणायचं. 2 नसलं वन साइड असेल तर वन साइडनच
त्या रेशोला गुणायचं, डायरेक्ट तुम्हाला त्याचं वय मिळतं. इथं हा काल फॉर्म्युला दिलता, काय बरं इथं सांगा. पहिले काय घ्यायचं, वर्षे, पुन्हा दुसऱ्या गुणोत्तरातला फरक. हे आजचं पहिलं असेल आणि वर्षानंतरचं म्हणलं की ते दुसरं असतं. मग त्यांच्यातला डिस्टन्स घ्यायचा आहे, 6 आणि 7 मधला फरक किती आहे, 1चा. आणि पुन्हा खाली काय घ्यायचं, तिरप्या गुणाकारातला फरक. मग काय आला हा, 7 चोक 28, 6 पंचे 30, 30 मधून 28 गेले, किती राहिले 2. मग 2 न भागा, इथं x ची किंमत किती निघाली, 4. बघा x ची किंमत 4 आली. मग आता कोणाला गुणायचंय, लहानाचं विचारलं कोणाला गुणणार सांगा, लहान रेशोला गुणायचंय, पण कधीच्या, आजच्या. मग आजचा रेशो बघा, हे 4:5 आहे. मग याच्यात लहान कोण दिसायला आहे, 4 लहान आहे. मग 4 ला गुणा, तुम्हाला लहान बहिणीचं वय मिळतं. मग 4 गुणिले 4 केले, किती आले 16. कोणाचं झालं, लहान बहिणीचं. मोठीचं विचारलं असतं तर कोणाला गुणावं लागलं असतं, 5 ला. मग 5 गुणिले 4 किती झालं असतं, 20 वर्ष. हे मोठ्या बहिणीचे वय आले असते. एक्स न काढलं तर हे असं. कधी आधी पूर्वीची घटना घ्यायची ही इथं. जर पूर्वीचे आकडेच दिलेले नसतील प्रश्नात तर सोडून द्यायचं. हे सोडून दिलं बघा मी रेश मारून. मग पुन्हा कधीच घेणार मी आता, आजचं. आजचं आहे का रेशो, बघा आहे, 4x आणि 5x. हे कोणाचं मानायचंय, हे लहान बहिणीचं, हे मोठ्या बहिणीचं. कारण ज्याचा मोठा रेशो तो मोठा आणि ज्याचा रेशो लहान तो लहान असतो. मग हा 4x आणि हा 5x झाला, हे आजचं घेतलं. मग आजपासून आपल्याला 8 वर्षानंतर पुढे जायचंय. मग 8 वर्ष पुढे जायचं म्हणल्यावर दोघं कितकाली वर्ष वाढणार, 8 वर्ष वाढल. मग लहान बहीण पण 8 वर्ष वाढणार आणि मोठी बहीण पण 8 वर्ष वाढणार. मग दोघांमध्ये 8 प्लस करायचे. मग हे 4x + 8 झाले आणि हे 5x + 8 झाले. आता हे वय त्याचं 8 वर्षानंतर चालय. मग 8 वर्षानंतरचा रेशो काय आहे, 6:7. म्हणजे लहान बहिणीचा जो वय आलं हे 4x + 8 हे 6च्या बरोबर आलं आणि हे 5x + 8 आलं ते मोठ्या बहिणीच्या वयाच्या बरोबर आलं. हे असं ठेवायचं समीकरण तयार करून. मग याला क्रॉस करायचं, झालं. हे काही काटछाट करायची. जो x मोठा आहे त्याच्याकडे लहान x ला न्यायचं. बघा 30x 28x, मोठा कोण आहे 30x. मग 28x इकडे घ्यायचा, प्लसचा मायनस हे विसरायचं नाही. बरोबर चिन्ह क्रॉस केलं की काय होतं, प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस होतो. मग हे 28 इकडे मायनस झाले. बघा 30x - 28 आणि मग हे 48 पलीकडे जाणार. ह्या दोघाची वजाबाकी होईल का, नाही. का नाही, कारण x ची किंमत आपल्याला माहित नाही म्हणून होत नसते. मग x ची x चीच वजाबाकी होईल आणि ह्या संख्येची संख्येसोबत होणार. मग 56 वजा किती 48, किती राहिले 8 आणि इकडं 2x. दोन्ही साईडला 2चा भाग द्या, बे एक बे, बेचोक 8. x ची किंमत किती निघाली 4. झालं, हे 4 न गुणा, आता 4 लाच गुणावं लागल. आजचं वय काढायचंय बरं का. बघा हे होईल तर लहान बहिणीचे आजचे वय किती. मग आजचं जे गुणोत्तर आहे त्याच्यातला लहान शोधायचा. आजचं किती गुणोत्तर आहे, 4:5. मग लहान कोण आहे 4. मग 4 ला गुणायचं, उत्तर 16. आणि मोठीचं विचारलं असतं तर 20. समजलं का सांगा, नाही समजलं, समजलं. मग काय करायचं आता, पुढचा घ्यायचा. बघा x ची पद्धत पण सोपी, पण थोडस काय होतं, याला टाइम लागतो. ठीक आहे, पण ही पण सोपी पद्धत आहे. पण ही डोक्यात राहिली ना मग कसलंच उदाहरण अडणार नाही, लक्षात ठेवा तुमचं. त्यासाठी तुम्हाला फक्त हे x च्या पद्धतीनं सोडवावं लागेल. मग चला आता पुढचा देतोय, चला घ्या. बघा चला हे घ्या. आई व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 10:3 आहे. 9 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:3 होईल, तर मुलाचे आजचे वय किती. सांगा, पहिले चेक करा, एकचा फरक दिसतोय का, नाही. फरक हा कसा आहे, समान पण नाहीये. आता बघा, फरक मध्ये 10 आणि 7 3चा फरक आहे इथं, आणि 3 आणि 3 तिथं 0चा फरक आहे. आधी सोडवायचं मग लिहायचं. किती 12. पाठीमाग आधी सोडवायचं नंतर लिहायचं बरं का. आधी म्हणजे प्रश्न बघितला की आपल्याला सोडवायलाच डोक्यात आलं पाहिजे. आधी सोडवायचा मग लिहायचा.
पण उत्तर काढायचं, नाही तर सोडवता सोडवता चुपचाप बसताल. किती? 12. बरोबर आहे का सांगा? चला बघा, लक्ष द्या. ज्याचं नाही आलं त्यानं लक्ष द्या. बघा इकडं पहिल्यांदा बघा, आता इथं आजचं आहे बघा, पूर्वीचं काही दिलेलं नाही, आज. आणि पुन्हा काय घेणार बरं? नंतर. बरोबर का? चला सांगा, आजचं गुणोत्तर किती आहे? 10 आहे. आणि 9 वर्षानंतरच बोला, 7 तास किती आहे? 3 आहे. आता रेशो मध्ये एकचा फरक दिसतोय का? नाही. म्हणजे एक्स ची किंमत काढावं लागेल. मग इथं एक्स लिहिला. वर्ष बघा, वर्ष 2 नाहीत, एकच आहे, मग 9च घ्यायचा. दुसरं गुणोत्तर हे का हे? वरचं पहिलं, दुसरं हे खालचं. मग कितीचा फरक आहे? 4चा. बरोबर का? 4चा. पुन्हा काय घ्यायचं? तिरप्या गुणाकारातला फरक. बोला, 10 30 आणि हे 21. 30 मधून किती गेले? 21 गेले. सांगा एक्स ची किंमत काय येईल? 9 कशी येईल? 9 9 कटणार ना, 4 आली. 4 किती आली? 4 झाली. एक्स ची किंमत मिळाली. आता कोणाचं वय काढायचंय? मुलाचे आजचे वय झालं. मग ह्या 4 न कोणाला गुणायचं सांगा? 3 ला का 10 ला? 3 ला. मग मुलाचे आजचे वय सांगा आता. मुलाचे आजचे वय किती? 3 गुणिले 4 किती आलं? 12. आणि सोबत कोण आहे? आई. आईचं विचारलं असतं तर 40. बघा, हे निघालं मुलाचं आजचं वय. बघा किती जणांचं उत्तर आलंय? आलंय का सांगा? आता कशानं सांगतोय? एक्स न. इकडं लक्ष द्यायचं बरं का, पुन्हा लिहा वाटलं तर इकडं लक्ष द्या. काय झालं? मागच्या गणितात नाही. असं कसं होईल? इथं हे काय 4 आणि 5 होतं ना, हे आजचं वर लिहिलं. आणि हे कधीच 8 वर्षानंतरच, ते किती होतं? 6 आणि 7 होतं. ह्या दोन्हीतला फरक घेतला होता. एक फरक घेतला होता. तसा वरच्यात पण एकच आहे. पण कधी पण दुसरं गुणोत्तर घ्यायचं, ते घटनेवर डिपेंड करतं. बरोबर? आधीची घटना वर लिहायची, दुसरी घटना असेल ती खाली लिहायची. मग खाली जी असेल ते म्हणजे दुसरं गुणोत्तर. असं करायचं. याच्यातला फरक घेतला होता, ते नाही घेतला. चला बघा, चला हे तुम्हाला समजून सांगितलं. आता बघा, एक्सच्या पद्धतीने सांगणार. मग आधी काय लिहिणार बरं? पूर्वी. बरोबर का? हे घेतलं मी पूर्वी. नंतर काय घेणार? आज. आणि पुन्हा नंतर. मला सांगा, पूर्वीचं काय दिलंय का याच्यात? नाही. म्हणजे पूर्वीला रेष मारली. चला, एक आई आणि एक कोण आहे? मुलगा. मग याच्यामध्ये आई मुलगा लिहिण्याची गरज नाही. का बरं? आई कशी असेल? मोठी. मुलगा लहान. त्याच्यामुळं लहान रेषो कोणाचा? मुलाचा. मोठा आईचा. चला बघा, मग आजचं गुणोत्तर काय दिलंय? 10 म्हणजे 10x आणि 3x. आता किती वर्षानंतर? 9 वर्षानंतर. बोला, 10x प्लस किती? 9 आणि 3x प्लस किती? 9. आता हे कोणाच्या बरोबर आले? 9 वर्षाच्या रेशोच्या बरोबर. मग सांगा, 9 वर्षानंतरचा रेशो काय आहे? 7:3. मग 7 कोणाचा? आईचा. आणि 3 कोणाचा? मुलाचा. म्हणजे हे 10x प्लस 9 आणि हे 3x प्लस 9 हे कोणाच्या बरोबर आले सांगा? वरचे 7च्या आणि हे 3च्या. चला, 3 न गुणा इथं किती झाला? 30x आणि पुन्हा 27. पुन्हा हे 7 न इथं गुणा 21x प्लस 63. सांगा x कोणता मोठा आहे? 30x मोठा आहे. मग 30x वजा 63 वजा 27. इथं किती राहणार? 36. आणि इकडं 9x. दोन्ही साईडला 9चा भाग द्या आणि x ची किंमत सांगा. 9 चोक 36. 4 आली x ची किंमत. मग सांगा कोणाचं विचारलेलं आहे?
लहान मुलाचं विचारलंय, मग 3 चोक 12. इथं पण टेन्शन नाही घ्यायचं, का? कारण मुलाचं वय विचारलंय म्हणजे मुलाचा रेशो लहानच असणार, मग लहानला गुणायचंय. 3 चोक किती? 12 वर्षे. आजच्याला गुणायचं, एक्सची किंमत काढून. चला आता लिहून घ्या. कोणती? ही का? पुन्हा एकदा रिपीट करायची. बरं, पुन्हा एकदा रिपीट करतो, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. पुन्हा एकदा रिपीट करतो, लक्ष द्या. चला, हे इथपर्यंत आहे का माहिती सांगा? हे प्रश्नात दिलंय ना, का नाही दिलं? सांगा, आजचं गुणोत्तर काय दिलेलं आहे? 10/3. हे लिहिलं मी, आज 10/3. किती वर्षानंतर? 9 वर्षानंतर. किती? 7/3. बरोबर. मला सांगा, रेशो मध्ये 1चा फरक दिसतोय का? नाही, 1चा फरक नाहीये. 1चा जर असता तर डायरेक्ट 9 न गुणला असतं, बरोबर का? नाही नाही, 1चा फरक नाही. मग काय करणार आता? एक्सची किंमत काढावं लागेल. मग एक्सची किंमत काढायची कशी? बघा, हे बघा, हे एवढं रामायण करून पण एक्सची किंमत निघते असं, तशी इथं शॉर्टकट मध्ये निघते. बघा बघा, एक्सची किंमत काढायची म्हणल्यावर काय करायचं? पहिले वर्ष घ्यायचं. हा, वर्ष जर पूर्वी काही असते तर बेरीज करून घ्यायचे, पण पूर्वी नाहीयेत. मग फक्त वर्ष किती इथं? 9. मग 9च घ्यायचे इथं. 9 घेतले पहिले. तर बघा, आपण लिहिताना तसंच लिहितोय. कसं बाबा? पूर्वी, आज, नंतर. मग पहिली घटना जी असेल ती वरची असणार. मग दुसरं गुणोत्तर म्हणजे पहिलं गुणोत्तर हे, दुसरं कोणतं असेल हे. दुसऱ्यातला फरक घ्यायचा आहे. मग ह्या दोन्हीतला फरक घ्यायचा आहे. किती आहे? 4. आणि मग काय करायचंय? तिरप्या गुणाकारातला फरक खाली घ्यायचा आहे. मग 10 त्रिक 30 आणि 7 त्रिक 21. 30 वजा 21. सांगा, एक्सची किंमत काय येईल? 4. कारण 30 मधून 21 गेले, 9 राहतात. 9 9 कटले, अंश म्हणजे एक्सची किंमत किती आली? 4 झालं. मग आता ह्या 4 न गुणानं कोणाचं विचारलंय त्याला? आईचं विचारलं असतं, 10 चोक 40. आणि जर मुलाचं विचारलं असतं तर 3 चोक 12. कोणाचं विचारलंय? मुलाचं. मग मुलाचं किती आहे? 12 वर्ष. झालं हे उत्तर. असं काढता येतं, लक्षात ठेवा. समजलं का? काय बदल आहे? फक्त बाबा 2 वर्ष आले खालीवरी तर ते बेरीज करून इथं घ्यायचे. जर खालीवरी 2 वर्ष नाही आले मग एकच येणार. एक तर पूर्वीचे असतील, नाही तर मग नंतरचे असतील. ते आहेत तसे घ्यायचे. मग इथं बाकीचं माहितीये. पुढं इथं कुठलं गुणोत्तर घ्यायचं? दुसऱ्या गुणोत्तरातला फरक, आणि खाली तिरप्या गुणाकारातला फरक. संपलं. एक्सची किंमत तुम्हाला तिथं मिळून जाईल. 1चा म्हणल्यावर डायरेक्ट 9 न गुणायचं. असं कधी करायचंय? जेव्हा फरक म्हणजे 1चा नसेल तेव्हा, आणि 1चा असल्यावर डायरेक्ट गुणाकार. समजा इथं बघा, इथं किती आहे? 10/3 आहे. आणि इथं समजा समथिंग असं असतं, 11/4 वगैरे असतं असं. सॉरी, हा, 10चा किती झाला? 11. आणि 3चा किती झाला? 4. मग 9 न डायरेक्ट गुणलं असतं. 10 90 90 9 त्रिक 27 असं झालं असतं. हे 1चा असतं तर असं केलं असतं. पण 1चा फरक आहे का? नाही ना. आपली नजरेनं कधी धोका खाल्ला ना पाहिजे, लक्षात ठेवा. बरोबर का नाही? म्हणजे नजरेनं म्हणजे काय? गुणोत्तर पाहताना 1चा फरक आहे का नाही हे तर कळायला पाहिजे. म्हणजे तिथं धोका खायचा नाही, नाहीतर तिथं धोका खाल्ला लाईफ मध्ये धोका खाल्ला म्हणायचं. हा, असं. तेच घ्यायचं, दुसरं घ्यायचं, दुसऱ्या गुणोत्तरातला फरक. रेशो रेशो दिला नाही. रेशो वयाच्या याच्यात देणारच ना. रेशो मग दुसरे असे देतात, त्याची बेरीज एवढी आहे, वजा बाकी एवढी आहे, किंवा हा 10 न मोठा आहे, ते घेऊ ना पुढे आपण. तसे घेऊ ज्याच्यात रेशो दिलेलेच असतात बाबा. त्याच्यामध्ये काय काय असतं? 1च्या फरकाचे रेशो असतात आणि दुसरे 1च्या फरकाचे नसतात. हे आधी 2 शिकून घ्या. जेव्हा फरकाचे म्हणजे रेशो नसतात ते उदाहरण घेऊ पुढं.
पुढे आहेत तसे. हे समजलं का सांगा इथपर्यंत? नाही समजलं? समजलं. रेशो मध्ये एकचा फरक नसेल तर असा काढायचा, आणि फरक जर एकचा असेल तर डायरेक्ट काय करायचं? गुणायचं. ते उदाहरण तसे भरपूर घेतले आपण. मग ते पटीत पण असू द्या, दुप्पट तिप्पट असे पण असू द्या, एकचा फरक दिसला की डायरेक्ट काय करायचंय? काय करायचंय सांगा? गुणायचंय. वर्षानं गुणायचंय. डायरेक्ट उत्तर निघतं, लक्षात ठेवा. एकच्या फरकाचं लय सोपं आहे सगळ्यात. चला बघा आता पुढं.